प्रसाद लाड यांच्याशी होणाऱ्या भेटीमध्ये आमच्या मागण्यांची पूर्तता होईल, त्यामुळे उपोषणाची गरज भासणार नाही असा विश्वास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला। मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास 30 मे पासून आमरण उपोषण करण्यावर ठाम असल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे। ही पहिली वेळ आहे की आम्ही ते म्हणल्याच्या नंतर आम्ही स्वतःहून त्यांना निमंत्रण दिलंय की 23 मेच्या आत, ही मी 18 तारखेला सांगितलं, 18 मेला की तुम्ही या, आम्हाला काय आंदोलन करायची हौस नाही किंवा सरकारला वेठीस धरायचं नाही किंवा मराठ्यांना वेठीस धरायचं नाही। तुमचा जर मराठा समाजाच्या पोरात इतका जीव आहे, त्यांची जी आत्मीयता दिसली, जी तळमळ दिसली ना मला बोलण्यात, फक्त तेवढ्यावरतीच आम्ही आशा ठेवली मराठ्यांनी की 100% मराठ्यांच्या मागण्या मान्य जर होत असतील, मंजूर जर होत असतील तर आंदोलन का करायचं। त्यांचं म्हणणं आहे ना तसं की आंदोलन करायची गरजच नाही। जर देवेंद्र फडणवीसांनी मागण्याची मंजुरी दिली नाही तर मी स्वतः आंदोलनात बसतो अंतर्वाली। याच्यापेक्षा काय पाहिजे मराठ्यांना। आणि त्यांच्या आमंत्रणाचा मान देऊन मी दादांशी चर्चा करायला, निश्चित त्यांचं अडलंय कुठे, त्यांची कुठली कामं झाली नाहीत आणि शासनाची जी समिती केली त्या समितीच्या माध्यमातून कुठली कामं आता राहिली आहेत हे समजून घेण्यासाठी मी परवा सकाळी म्हणजे 22 तारखेला सकाळी अंतरवाली सराटीमध्ये मी माननीय मनोज दादांना भेटणार आहे, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटणार आहे